नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये घेऊयात गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची संघाची तयारी, मग वांगचूक यांच्याशी चर्चा का करत नाही? वांगचूक यांना चादरीखाली नेलं तरी तुमचं पाप चादरीखाली लपणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्ला. मेलोनीला चॉकलेटच्या गोळ्या, आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या, तरुणांना आपापसात लढवून तुम्ही काय ढोकळा जिलेबी खात बसणार? उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका. सरकार बदलण्यासाठीचा लढा सुरू झाला पाहिजे, सरकार बदलेपर्यंत आग धगधगती राहिली पाहिजे. दादरच्या शिवाजी पार्कातील आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. अपना टाइम आ गया हा विश्वास बागळून विरोधकांनी निर्णय घेण्याची गरज आहे. आमदार रोहित पवारांची पोस्ट. लोकसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या पत्राची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. तृणमूल काँग्रेस गटाला स्वतंत्र जागा मंजूर केली, परंतु ही संलग्नता कोणत्या कायदेशीर चौकटी अंतर्गत देण्यात आली हे स्पष्ट केलेलं नाही. खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य. आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश. विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारत फायनान्स कंपनीची माघार कर्जफेड करूनही थकबाकीदार दाखवलेल्या महिलांना नो ड्यूज सर्टिफिकेट. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवीण डोंगरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंगरे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि कॉक्रोच जनता पार्टीचं धरणे आंदोलन. केंद्र सरकार सोनम वांगचूक यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर निकालातील गुणांमध्ये तफावत असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी. इक्का दुक्का सोडून सर्वच जण खरं तर शिवसेनेत प्रवेश करणार, खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा दावा. मंत्री संजय शिरसाटांकडून घाटी रुग्णालयाची पाहणी. निकृष्ट दर्जाचे काम बघून पालकमंत्री संजय शिरसाटांचा पारा चढला. अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश द्या, पत्रातून मागणी. लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 15 खासदार शिवसेनेकडे आहे. सगळ्यात विश्वासातला मित्र म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काम करतायत, त्यामुळे केंद्रात 3 मंत्रिपदं द्यायला हरकत नाही. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. दिल्ली पोलीस हुकुमशाही पद्धतीनं वागलं, सरकारकडून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करते. नाना पटोले यांची सोनम वांगचूक यांच्यावर प्रतिक्रिया. शिवसेनेचं विभाजन झालं त्यावेळेस शेड्यूल 3 प्रमाणे कारवाई केली असती, आता बंडखोर खासदारांची हिंमत झाली नसती. शिवसेनेच्या बंडखोर खासदारांवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्येच राम राहिला नाही म्हणून त्यांना आता राम आठवतोय, मंत्री गिरीश महाजनांची टीका. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांची जय पवार यांनी घेतली बैठक. बैठकीत प्रत्येक प्रभागातील विकास कामांचा आढावा, प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांना अर्थ खाते द्या. राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थ खाते सुनेत्रा वहिनींकडे द्यावे. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची मागणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 23 जुलैला होणार लोकार्पण. राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत पुतळा कला मंदिराच्या आवारात बसवण्यात येणार. आरडीसी बँकेतील कथित गैरव्यवहारांवर खरं तर रामदास कदमांचा मोठा स्फोट. उच्चस्तरीय चौकशीची थेट मागणी. कदम विरुद्ध तटकरे संघर्ष पेटलाय. सुनील तटकरे एहसान फरामोश, विश्वासघात की रामदास कदमांचा घणाघाती हल्ला. भंडारा जिल्ह्यात ओबीसी संघर्ष समितीचं डफली बजाव आंदोलन. आमदार खासदारांना दिलं ओबीसी समाजाच्या वतीनं निवेदन. गडचिरोलीत निर्माण युवा संघटनेचे 1 दिवसीय उपोषण. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण निषेध आंदोलन. वर्धा जिल्ह्यासाठी रोठा बालिका हत्या प्रकरणाची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. आयोगाच्या सदस्यांची वर्धा भेट. पोलीस संबंधित यंत्रणांकडून घेतला आढावा. वर्ध्याच्या देवळीत भव्य रोजगार मेळावा. पात्र उमेदवारांना आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण. कौशल्याधारित शिक्षण आणि बेरोजगारीची सांगड घालण्याची गरज. आमदार बकाने यांचं वक्तव्य. अयोध्येतील देणगी चोरीच्या निषेधार्थ काँग्रेसची नागपूरच्या रामटेक या ठिकाणी रामभक्त आस्था जागरण यात्रा. खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत यात्रा. भंडारा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला वेग. काँक्रीट
पॅचेस तात्पुरते रस्ते दुरुस्ती कामं सुरू. रस्त्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी पुनर्बांधणी कधी होणार, नागरिकांचा सवाल. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची अतिदुर्गम भागातील झिंगानूर परिसराला भेट. पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्रांची पाहणी करून नागरिकांशी संवाद. वर्ध्यात पावसाच्या दीर्घखंडामुळे पिकांवर विपरीत परिणाम. पिकांची वाढ खुंटली. ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस येत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. परभणीच्या गंगाखेडमध्ये महादेव कोळी समाजाची संयुक्त बैठक संपन्न. 10 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये टाळेठोक आंदोलन करणार. धाराशिवमधील आठवडी बाजारातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं आंदोलन. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा. शिवसेनेचे सांगली मिरज संपर्क प्रमुख महादेव सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे एका पित्याचा आणि त्याच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा जीव वाचलाय. तात्काळ 112 क्रमांकावर फोन करून मागितली मदत. अकोल्यात प्रथमच जगन्नाथाची भव्य ऐतिहासिक रथयात्रा. रथयात्रेत प्रथमच 31 फूट उंच आणि 5 टन वजनाचा भव्य रथ. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात वनपट्टेधारकांच्या जमिनीचं मोजमाप. अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचा प्रकार उघडकीस. परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन. पंढरपूरमध्ये दर्शन रांगेतील भाविकांना एकनाथ शिंदेंच्या हस्ते पाण्याच्या बॉटल्सचं वाटप. भाविकांशी संवाद साधून सोयी सुविधांबाबत केली विचारपूस. ठाण्यात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादी रस्त्यावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं थाळीनाद आंदोलन. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिराला खासदार हेमा मालिनींनी अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिलाय. रोबोटिक हत्तीबाबत मोठं आकर्षण. सोनम वांगचूक यांच्या लढ्याला कोल्हापुरातून ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा. गडचिरोलीत वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी करत लक्षवेधी निदर्शनं. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गावरील पावशी ठिकाणी रस्त्याला तडे. महामार्गाच्या कामासंदर्भात प्रश्नचिन्ह. ठेकेदारानं याची तात्काळ दखल घेऊन तडे बुजवावे अशी मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी माकडांचा धुमाकूळ. माकडघरात शिरताच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती. रवी राणा आणि नवनीत राणांची क्रिकेट अकॅडमीमध्ये बॅटिंग. दोघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.